आपण आज वॉर्ड क्रमांक 2 मध्ये वॉटर सप्लाय परिसरात जमलो आहे। हा ज्या आपण रस्त्याचं भूमिपूजन केलेलं आहे, तो रस्ता अनेक गेले 15-20 वर्ष कोणी बनवला नव्हता। आज आम्ही वरुण दादांकडे या रस्त्याची मागणी केली असता त्यांनी त्वरित एकही क्षण मागे पुढे विचार न करता त्वरित त्यांना होकार दिला आणि आज त्या कामाचा शुभारंभ आहे। आमचे दादांनी आम्ही कोणतंही काम घेऊन गेलो, कधी कोणत्या कामाला आम्हाला कधी नाही म्हणजे त्यांच्या डिक्शनरीत तो शब्दच नाही आहे। आमच्या प्रत्येक विकासाच्या कामाला त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो, त्यांची साथ असते आणि आज त्यांना पूर्ण वॉर्ड क्रमांक 2 आणि वॉटर सप्लाय परिसर, आनंद रेसिडेन्सी परिसर, नवीन कोळीवाडा परिसर यांच्याकडनं आम्ही त्यांना धन्यवाद देतो। तसेच आमचे सर्व वरिष्ठ आमच्या पाठीशी असतात, दत्ता नाईक साहेब असले, सर्व इथले जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे वरिष्ठ आहेत ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांचाही आभार मानतो। धन्यवाद। 10 वर्षात जी कामं झाल्यात त्या व्यतिरिक्त ह्या वर्षात जी कामं झाल्यात ती अविस्मरणीय आहेत। जी भूतन भविष्य न होणारी कामं या आत्ताच्या बॉडीमध्ये झालेली आहेत, त्याचं सर्व श्रेय आदरणीय वरुणदादा यांना जाते। कारण की कोंडगावची कमान हे स्वप्नातलंच होतं, फक्त कवळ येईल, पण हे करून दाखवलं। याचं खरोखरच मी गावाच्या वतीनं मी यांचं कौतुक करेन आणि कोंडगावतील सरपंच सौ रेखा सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक वार्डामध्ये जे सदस्यांनी सांगितले की आमची ही अडचण आहे, ते सावरण्याचं काम प्रामाणिकपणे त्या करतात आणि वार्डामध्ये खरोखर शोभीकरणाच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा ठिकाणी कामं चालू आहेत। आता CCTV पण आलं आहे, हे देखील काम चालू आहेत। मी पुन्हा एकदा आता वार्ड क्रमांक 2 मध्ये हे जे गोकुलनगरचं रोडचं ओपनिंग झालेलं आहे, हे पण एक चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि नागरिकांना याचं देखील एक चांगलं सुशोभित रोड मिळणार आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांना मी वार्डातल्या सदस्यांना सांगू इच्छितो की इतर देखील कामं सुचवा आणि वार्ड सुशोभ करून घ्या, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। कोण गावामध्ये जेव्हापासून ही नवीन बॉडी बसली, विद्यमान सरपंच रेखा सदाशिव पाटील आणि सर्व कमिटी आणि त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून वरुण पाटील हे जेव्हापासून कोण गावाला सरपंच बसले, विकास कामाचा एक धडाका लावलेला आहे। जसे तुम्ही बोलले की मागच्या 10 वर्षात कामं झाली, पण ही कामं आहेत ही खरोखर लोकांच्या नजरेत भरणारी अशी कामं चालू आहेत आणि आणखी 2 वर्षात जेवण 2.5-3 वर्ष जी कार्यकाल आहे त्याच्याने पूर्ण गावात जे निवडणुकीच्या दरम्यान सरपंच आणि ज्या बॉडीने जे लोकांना ज्या आश्वासनं दिली ती आश्वासनं पुरं होतील आणि जो विकासाचा धडाका आहे तो पूर्ण चालूच राहील आणि गावात अजून जे काही प्रत्येक वार्डात ज्या सदस्यांनी कुठली मागणी केली तर सरपंचाच्या वतीने कुठलीही मागणी अशी नाही, काय काम करायचं ते करा, निधीचा काय असेल ते आपण बघू। वेल प्रसंगी वरुण पाटील यांनी स्वतःचेही पैसे खिशातनं टाकलेले आहेत, ते आम्हाला सर्वांना माहीत आहे, पण गावाचा विकास कुठे थांबेल असं त्यांच्यातनं झालेलं नाही आणि ह्या विकासाची गंगा अशीच वाहती राहील। याच्यासाठी आम्हाला प्रेरणा आमचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचं नेहमी आम्हाला सहकार्य आणि त्यांचा आशीर्वाद आहे। त्यांच्या आशीर्वादानेच खरा कोंडगावचा विकास होतो आणि त्या आशीर्वादाला धरूनच वरुण पाटील असतील, आम्ही सर्व असतील, सर्व ग्रामपंचायत कमिटी असेल आणि सरपंच उपसरपंच असेल आणि अनेक वरिष्ठ जे आम्हाला जोडलेले असतील, त्या वरिष्ठांचं ह्या गावाच्या विकासाला चांगला हातभार लागतो आणि हा विकास असाच होत राहील। धन्यवाद। आता तुम्ही बघतच आले असतील का कोण गावातली जी नवीन बॉडी वरुण शेट यांच्या माध्यमातून सरपंच मॅडम रेखाई असतील आणि पूर्णच ग्रामपंचायत सदस्य असतील, कोण गावात मला असं वाटत नाही कोणता रस्ता त्यांनी बाकी ठेवलेला आहे। पूर्ण गावाचा रस्ता नियोजन ज्या प्रकारे करतात, मेन नाले असो आणि आज तर तुम्ही बघत असाल आनंद होम्स रेसिडेन्सीपासून गोकुलनगरपर्यंत हा सुद्धा रस्ता आता ते बनवतात आणि हर महिना 15 दिवसात एक काम चालूच आहे। तर मी खरोखरच ग्रामपंचायतचं अभिनंदन करतो का बाबा वरुण शेठ आणि यांनी सर्वांनी जो नियोजन केलं आहे आणि आपले सर्वांचे लाडके केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने कोंडगावाचा विकास होत आहे आणि असा विकास मला वाटत नाही की 15-20 वर्ष पहिले कधी झालेला आहे। म्हणून पूर्ण कोंडगाव खरोखर या बावडीवर कोंडगावामध्ये गेली 2 वर्षापासून जी ग्रामपंचायत बॉडी निवडून आलेली आहे, त्याच्यामध्ये सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील असतील,
आणि त्यांच्या जोडीला जी काय सदस्यांची टीम आहे ती, आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि शिवचेरोबा संघटना आणि संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ म्हात्रे यांच्या सर्व एकत्रित नेतृत्वामध्ये ही कामं होत आहेत आणि त्यांना आशीर्वाद, त्यांना मार्गदर्शन सर्वस्व असतं आमचं कपिल पाटील साहेबांचं. आणि या नेतृत्वाच्या खाली, या आशीर्वादाच्या खाली आज कोंडगावामध्ये आम्ही कानाकोपऱ्यात जी काय 15-20 वर्षापासून रखडलेली विकास कामं आहेत तो करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. आणि ते करत असताना रस्ते असतील, गटारा असतील, पाणी असतील, आणि याच्या पुढे आम्ही असं ठरवलंय का गावामध्ये वृक्षारोपण देखील विकास कामांबरोबर झालं पाहिजे. तर मी सदस्यांना आणि सरपंच मॅडम, उपसरपंच मॅडम यांना विनंती करेन की जे काही विकास काम तुम्ही हाती घ्याल, रस्त्याचं असेल, तिथे 2-5 झाडं तरी लावली गेली पाहिजेत आणि ती जतन झाली पाहिजेत, जेणेकरून कोंडगावामध्ये एक चांगलं वातावरण, चांगलं सुशोभीकरण दिसेल. आणि आज काम करत असताना या गावामध्ये जेवढे काही सदस्य आहेत ग्रामपंचायतचे, प्रत्येक वॉर्डातले चांगलं सहकार्य करतात, चांगली त्यांची देखील विकासाची भूमिका आहे. या वॉर्डात तुम्ही बघत असाल की आपला अजय नाईक असतील, कुमार म्हात्रे असतील, राजू गिणे असतील, हे त्यांची टीमवर्क चांगलं आहे आणि प्रत्येक कामावर त्यांचं लक्ष असतं. आणि प्रत्येक वॉर्डातले सदस्यांचं आजच्या तारखेला बारीक लक्ष प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरपंच श्रीमती रेखा दादाजी पाटील त्या पूर्ण करत आहेत. आणि कामं अशीच या गावामध्ये सुरू असतील आणि येणाऱ्या आता 2 वर्ष झालेली आहेत, पुढील 3 वर्षांमध्ये जेवढं काही शक्य आहे तेवढं गावामधल्या अडचणी आम्ही दूर करत आहोत. प्राधान्य असं आहे का जे गटारं आहेत, पाण्याचा जो प्रश्न होता तो आम्ही कुठेतरी आता कंट्रोलमध्ये आणलेला आहे. परंतु ही योजना जी सुरू आहे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादांची योजना आम्हाला कोंडगावला मिळालेली आहे, ती येणाऱ्या वर्षभरात जर पूर्ण झाली तर पाण्याने परिपूर्ण असं कोंडगाव असेल. पण त्याच जोडीला जर पाणी आहे तर इतर सुविधा देखील असल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आता आमचं गटार आणि रस्ते याच्यावरती भर आहे आणि चांगलं काम या बॉडीच्या अंतर्गत सुरू आहे आणि असंच सुरू राहील अशी आम्हाला आशा आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी CCTV बसवण्याचं काम सुरू आहे. गावात जवळजवळ 50 ते 60 CCTV कॅमेरे चौकाचौकांमध्ये, रस्त्यांमध्ये, गल्लोगल्ली आम्ही बसवत आहोत, जेणेकरून जे कोणी असे वाईट विचाराची लोक आहेत त्यांना त्याची धास्ती लागेल की बाबा आम्ही या कॅमेऱ्यामध्ये पकडले जाऊ आणि कुठेतरी या गुन्हेगारी याला आणि असुरक्षिततेला आळा बसेल. आणि येणाऱ्या काळामध्ये हा कोंडगाव हा या भिवंडी तालुक्यातला सुरक्षित, स्वच्छ, सुविकसित हा गाव असणार अशी मला खात्री आहे. स्पीड न्यूज भारत.